नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. तुम्ही पुढारी न्यूज बघताय. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची घडामोड. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर झालेली आहे. साताऱ्यामधनं शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडनं साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे इच्छुक आहेत. रावेरमधनं श्रीराम पाटील यांच्या नावावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शिक्कामोर्तब केलं. तर रावेरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडनं श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि या संदर्भामध्ये त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी. बघूया. दादा, आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी दाखल करणार आहात. काय नेमक्या भावना आहे? खरं म्हणजे खूप मनस्वी असा हर्षानंद होतो आहे. खरं म्हणजे माननीय सन्माननीय पवारसाहेबांचे मी खरंच मनापासून अभिनंदन म्हणजे आभार मानेल की त्यांनी माझ्यासारख्या नवख्या माणसावरती, जयंत पाटील असतील, पक्षाचे सर्व कार्यकर्ते, आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाई पाटील असतील, यांनी सर्वांनी माझ्या नवख्या माणसावरती विश्वास टाकला आणि माझ्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे ती पेलवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन. आणि ही उमेदवारी माझी एकट्याची नाही आहे, तर ही माझ्या पूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेची उमेदवारी आहे. कारण त्यांना कल्पना आहे की रावेर लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने आहे आणि त्या पद्धतीने मला फक्त माझा उद्देशच काय आहे. तर सर्वांना मी हमेशा माझ्या भाषणात सांगतो नेहमी की मला डेव्हलपमेंटचाच विचार करून मी ह्या राजकारणात येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला ही उमेदवारी जाहीर झाली. खरंच मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. दादा, आपण प्रसिद्ध उद्योजक आहात. आपण उद्योग क्षेत्रातला आपल्याला प्रचंड अनुभव आहे. तर उमेदवारी मिळाल्यानंतर आपला नेमका अजेंडा काय असेल? अजेंडा हा लवकरच आपल्या सर्वांच्या जनतेसमोर हे करेल. पण जनताभिमुख सार्वजनिक विकास जो होईल त्या पद्धतीने विचार करेल. आणि हा मतदारसंघ खूप मोठा आहे, पण प्रत्येक तालुक्यामध्ये कुठल्या परिस्थितीत नीड आहे त्या सर्व नीड शोधण्याचा प्रयत्न करेल आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये कशा पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येईल हाच माझ्या एक ध्यास असेल. दादा, आपण बघितलं तर रक्षा खडसे ज्या आहेत त्या भाजपकडून त्यांना उमेदवारी म्हणजे देण्यात आलेली आहे. तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे. एकनाथ खडसे देखील भाजपच्या वाटेवर आहे. नेमकी ही लढाई आता कशी असेल? मी एकच सांगेल की ही लढाई माझी आणि त्यांची नाही आहे, अशी नाही आहे. तर एक्झिस्टिंग उमेदवाराच्या विरुद्ध जनतेची लढाई असेल की एक्झिस्टिंग उमेदवारांनी काय काम केलं हे त्यांना ते समजवतील आणि मला काय करायचं हे मी त्यांना समजेल. याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरं काही नाहीच. आणि राहिलं नाथाभाऊंचे आमचे मोठे बंधू येते त्यांच्याबद्दल बोलणं इतकं माझी काही उंची नाही. अजून मी आता नवीनच प्रवेश जातो आहे. दादा, शेवटचा प्रश्न. आपण बघितलं की 2 महिन्यांपूर्वीच आपण गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आपण उमेदवारी दाखल करणार आहात. आपलं नाव जाहीर करण्यात आलं आहे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी. या संबंध परिस्थितीकडे आता आपण कसे बघता आहात? कारण सोशल मीडियावर अनेक फोटो देखील आता त्या पद्धतीने व्हायरल केले जातात. होईल ना, तर चालू आहे ना, होतच राहतं, ह्या गोष्टी होतच राहत आहे. आणि ह्या का तर महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे जे की माझ्या आणि मी तसं काही खूप काळ काही त्या पक्षात कोणत्याही पक्षामध्ये मी काही सत्ता भोगलेली नाही किंवा कोणतं पद भोगलेलं नाही आहे. आणि मी नवीन असल्यामुळे ह्या गोष्टी ह्या गोष्टी माझ्या अजून होऊ शकतात. तर ते असं काही विषयच नाही आहे. मोठ्या लोकांकडून चालू आहेत या गोष्टी, तुम्ही समजू शकतात. सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव.